मुलगी जन्माला आल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर जे हसू गायब होतं, नाराजी असते संपूर्ण घरामध्ये. मात्र कोल्हापूरमध्ये असे एक आपल्याला चित्र पाहायला मिळते, जिथं मुलगी जन्माला आल्यानंतर या घरात जल्लोष केला गेलाय आणि हिच्या प्रवेशासाठी थेट बगीतून तिची जंगी मिरवणूक काढत तिचा प्रवेश केला गेलाय. आपण पाहतोय की लेक आली आनंद दारी यासह या दाम्पत्यानं जे आहे ते आपल्या लेकीचा अनोखं स्वागत केलंय. त्यांच्याकडनं जाणूया काय सांगाल, नेमकी ही संकल्पना आपल्याला कशी सुचली, नेमकी काय या पाठीमागचा हेतू आहे? सध्या आपण समाजात असलेल्या घटना ऐकतोय की मुलीला असंच चलमल्या सोडलं जातंय किंवा मुलगी झाली म्हणून तिच्या आईला त्रास दिला जातो, सासरचे छळ करतात किंवा त्या बालकाला अब्रकाला मान्यच केलं जात नाही आणि मग कुठेही असंच वाऱ्यावरती सोडून दिलं जातं की ही मुलगी आम्हाला नको म्हणून. तर हाच समाजाची प्रवृत्ती आहे. तर तिला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, समजायला पाहिजे की मुलगा मुलगी ह्यात काही भेद नाही आहे, समान आहे आणि प्रत्येकाला जर मुलगाला तुम्ही स्वीकारताय तसं मुलगीला तेवढ्याच चांगल्या प्रकारे स्वीकारून तिला शिक्षण दिलं पाहिजे. जसं मुलगाला वाढवताय तसं छान तिला वाढवायला पाहिजे. हाच आम्हाला साधा संदेश द्यायचा आहे. सोपा वडील म्हणून काय वाटते? नाही, डॅडीने म्हटलं तर मला सरप्राईज दिला आणि त्यांच्या डोक्यात म्हणजे स्त्री सक्षमीकरण झालंच पाहिजे हे त्यांच्या पहिल्यापासूनच आहे. तशी माझी बहीण पण त्यांनी म्हणजे ॲज अ मुलगा म्हणून त्यांनी तिला वाढवलं, स्पोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तिला टाकलं. म्हणजे मुलगा आणि मुलगी याच्यात हा भेदभाव नाही, सर्व समान. आज आम्ही मेसेज पूर्ण समाजाला देणार. आपण पाहिलं असेल मुलगा आणि मुलगी समाजातला जो भेदभाव आहे, मुलींच्या संदर्भातले जे निगेटिव्हिटी आहे, मुलीला नाकारण्याचे जे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, यावर या दाम्पत्यानं आता भाष्य केलंय आणि या मुलीचं आमची लक्ष्मी म्हणून आम्ही स्वागत करतोय असं त्यांनी सांगितलंय. या दाम्पत्याला शुभेच्छा देऊया. थांबतो इथंच, भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.